यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यात एका चिमुकलीच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली आहे. आजंती पारधी बेडावर राहणाऱ्या अन्वी भोसले या चिमुकलीचा मृतदेह पुरल्यानंतर पुन्हा बाहेर काढण्यात आला आणि धक्कादायक म्हणजे घटनास्थळी शवविच्छेदन करण्यात आलं. उष्माघात, पाणी टंचाई की आणखी काही कारण, या मृत्यूमागील गूढ उकलण्यासाठी आता प्रशासन आणि फॉरेन्सिक विभागाची धावपळ सुरू झाली आहे. आजंती येथील पारधी बेड्यावर राहणाऱ्या चिमुकली अन्वी भोसले हिचा 1 मे रोजी अचानक मृत्यू झाला होता. मात्र मृत्यूनंतर कोणतीही वैद्यकीय तपासणी न करता मृतदेह घाईघाईत पुरण्यात आल्याने परिसरात संशयाचं वातावरण निर्माण झालं. या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रशासनाने अखेर मृतदेह पुन्हा बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. आज सकाळी 8 वाजताच्या सुमारास प्रशासन, फॉरेन्सिक टीम आणि आरोग्य विभागाच्या उपस्थितीत स्मशानभूमीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर जागेवरच शवविच्छेदनाची प्रक्रिया पार पडली. संपूर्ण कारवाई कडक पोलीस बंदोबस्तात करण्यात आली. स्थानिक नागरिकांच्या मते आजंती पारधी बेड्यावर अनेक दिवसांपासून तीव्र पाणी टंचाई आहे. नियमित पाणी पुरवठा नसल्यामुळे प्रखर उन्हात अन्वीची प्रकृती बिघडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. काही नागरिकांनी उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचाही आरोप केला आहे. या घटनेमुळे प्रशासनाच्या पाणी पुरवठा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. या कारवाई दरम्यान तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी, पोलीस निरीक्षक अनिल बेहेरानी, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशिक भोयर, पोलीस उपनिरीक्षक दीपक बदरके, मंडळ अधिकारी रुपेश थोडगे आणि तलाठी अतुल शिरभाते उपस्थित होते. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशिक भोयर यांनी सांगितले की अन्वीच्या मृत्यूचे नेमके कारण फॉरेन्सिक अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. शवविच्छेदनाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून अहवाल आल्यानंतरच या गूढ मृत्यू मागील सत्य समोर येणार आहे. यवतमाळमधील या धक्कादायक घटनेमुळे प्रशासनाच्या आरोग्य आणि पाणी पुरवठा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. आता फॉरेन्सिक अहवालात नेमकं काय समोर येणार आणि अन्वीच्या मृत्यूमागचं खरं कारण काय, याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.